नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपली रिसेंटली टी एक्झाम कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर आपण CTETचे आपले क्लासेस जे की सुरू केलेले आहेत। तर अनेक विद्यार्थ्यांना CTET माहिती नव्हती, तर त्या संदर्भाचा आपण CTETचा एक संपूर्ण माहितीबद्दलचा व्हिडिओ आपण दिलेला आहे, ज्यामध्ये TET आणि CTETची संपूर्ण काही सविस्तर माहिती देखील दिलेली आहे। तर बरेच विद्यार्थी याच्या ऑनलाईन अर्जासंदर्भात किंवा एक्झामच्या डेट संदर्भामध्ये अनेक सारे मेसेजेस करत होते। तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो की फायनली याचं एक जे बुलेटिन असतं CTETचं ती आता प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये संपूर्ण काही माहिती देण्यात आलेली आहे। त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक पहा आणि यामध्ये याची तयारी कशी करायची आहे, परीक्षा पेपर पॅटर्न कसा असतो याबद्दल देखील तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर याचे ऑनलाईन अर्ज मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, आजपासून सुरू झालेला आहे आणि शेवटची तारीख याची जे की 18/12 म्हणजेच की पुढच्या महिन्यामध्ये 18 तारखेपर्यंत आहे। 18 डिसेंबरपर्यंत तुम्ही याचे ऑनलाईन अर्ज करू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांनी TET दिलेले आहे, ज्यांना वाटत आहे की त्यांचा स्कोर कमी येईल TETमध्ये जे की आपल्या आन्सर कीनुसार, तर तुम्ही CTETचा अर्ज जे की फटाफट तुम्ही लगेचच्या लगेच भरूनच टाका। कारण का CTET ही आपल्याला कुठेही उपयोगी पडणारी असते आणि ही जे की लाईफ टाईम व्हॅलिड असणारी ही आपली जी की पात्रता परीक्षा आहे, त्यामुळे हा अर्ज तुम्ही भरूनच टाका। तर याची जी एक्झाम अपडेट आहे आपल्याला माहिती आहे, जे की 8 फेब्रुवारी 2026 रोजी ही एक्झाम होणारी आहे, जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं। तर पेपर 1 आणि पेपर 2 ज्या प्रकारे आपली TET एक्झाम असते त्या प्रकारची ही जी आहे CTETची देखील एक्झाम असते। दोन्हीमध्ये फक्त फरक एवढाच असतो की CTETचा जो पहिला पेपर असतो जो की हिंदीमध्ये असतो आणि आपली TET एक्झाम जे की स्टेट लेवलची ती मराठी भाषेमध्ये, आणि CTETचा जो पहिला पेपर असतो पेपर 1 जो की हिंदीमध्ये असतो, हिंदी आणि इंग्लिशमध्ये, आणि जो पेपर 2 असतो त्यामध्ये आपल्याला भाषा निवडता येते, म्हणजे की आपण यामध्ये मराठी भाषेमध्ये देखील त्या ठिकाणी आपण आपला जो आहे तो पेपर त्या ठिकाणी देऊ शकतो। तर सुरुवातीला यांनी फीबद्दल आपल्याला सांगितलेली माहिती आहे, जी की जनरल कॅटेगरी आणि SC/ST करता। तर जनरल कॅटेगरीसाठी जर तुम्ही पेपर 1 किंवा पेपर 2 म्हणजे की याच्या संदर्भाची जी पात्रता आहे त्या संदर्भात आपला व्हिडिओ आहे, त्यावरून तुम्ही पाहून घ्या। त्यामध्ये आपण पात्रता सांगितलेली आहे, त्यावरून तुम्ही कोणत्या पेपरसाठी पात्र ठरता ते पाहून घ्या। जर तुम्ही फक्त पेपर 1 साठी अप्लाय करत असाल तर त्यासाठी 1000 रुपये लागतील, आणि किंवा पेपर 2 साठी जर अप्लाय करत असाल फक्त, तर त्यासाठी 1000 रुपये लागतील, आणि जर तुम्हाला दोन्हीसाठी अप्लाय करायचं असेल तर 1200 रुपये लागणारे असतील, या ठिकाणी पाहून घ्या। त्यानंतर SC/ST साठी पेपर 1 500, पेपर 2 500, म्हणजे की फक्त ओनलीमध्ये आहे। जर बोथ तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी जे की 600 रुपये लागणारे असतील। ही या प्रकारे त्यांनी चार्जेस प्रक्रिया ठेवलेली आहे। आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना CTETची मराठी किंवा हिंदी भाषेमधून परिपूर्ण तयारी करत असेल त्यांच्यासाठी आपण स्पेशली आपली टेस्ट सिरीजची बॅच देखील लॉन्च केलेली आहे। आपल्या ॲपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो। तिथून तुम्ही CTETचा संपूर्ण काही कोर्स, ज्यामध्ये PYQ प्लस तुम्हाला त्यामध्ये आपण ईबुक देखील इंटिग्रेट करून देणार आहोत तुमच्या अभ्यासक्रमानुसार, आणि त्यामध्येच तुम्हाला जो PYQचा स्कोर आहे जो की तुम्हाला त्या ठिकाणी विथ ॲनालिसिस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये एक्सपेक्टेड टेस्ट देखील तुम्हाला मिळणार आहेत। परिपूर्ण त्या ठिकाणी आपण CTETची तुमची तयारी त्या ठिकाणी करून घेणार आहोत। त्यामुळे ज्यांनी अजून एनरोल केला नसेल किंवा जी तयारीला लागण्यामध्ये सुरुवातीला असतील, जे फ्रेशर असतील, त्यांनी तर लगेचच्या लगेच आपला ॲप डाउनलोड करून घ्या। त्यामधून आपला CTETचा कोर्स जो की सध्याला ऑफर प्राईजमध्ये चालू आहे तो तुम्ही त्या ठिकाणी एनरोल करून घ्या मित्रांनो। जसं की मी तुम्हाला टाइमलाईनवरही सांगितले आहे त्याप्रकारे या आपल्या PDF देखील संपूर्ण टाइमलाईन त्यांनी दिलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला पेपर तुमचा 8/2/2026 मिळेल। पेपर 2 पहिला होईल, त्यानंतर पेपर 1 जो की होणारा असेल। तर पेपर 2 मध्ये ही आपली भाषा असते, जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे। त्यानंतर सब्जेक्ट आणि पेपरचा स्ट्रक्चर आहे जो की या प्रकारे असणार आहे, ज्यामध्ये जो की पेपर 1 क्लास 1 to 5 पर्यंत जो की आपला कंपल्सरी मोड असतो त्या प्रकारचाच आहे, जे पेपर 1 साठी अप्लाय करणारे आहेत। जे पेपर 1 कोणासाठी असतो, जे की क्लास 1 पहिली ते 5वी पर्यंत ज्यांना प्रायमरीसाठी अप्लाय करता आहे त्यांच्यासाठीचा अभ्यासक्रम हे आहे, ज्यामध्ये पहिला आहे चाइल्ड डेव्हलपमेंट पेडोलॉजी जे की कंपल्सरी आहे। त्यानंतर मॅथमॅटिक कंपल्सरी, इन्व्हायरमेंटल स्टडी कंपल्सरीज आणि लँग्वेज 1 कंपल्सरी, आणि जे की लँग्वेज 2 कंपल्सरी। ही की लँग्वेज तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचे असतात तुम्ही ऑनलाईन अर्ज करते वेळेस। तुम्हाला या संदर्भाचा ऑनलाईन अर्जाचा सविस्तर जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बनवून देईल। त्यामध्ये तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप तुमच्या पोस्टनुसार तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायला सांगेल, म्हणजे की तुम्ही पेपर 1 करता अप्लाय करत असाल का पेपर 2 करता अप्लाय करत असाल या संदर्भाची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल। तर ज्यांना पेपर 1 मध्ये अप्लाय करायचं आहे त्यांचा पेपर या ठिकाणी पाहून घ्या। जे प्राथमिक वर्गासाठी अप्लाय करत आहेत क्लास 1 ते 5 पर्यंत त्यांना पेपर 1 साठी अप्लाय करायचं आहे, आणि ज्यांना जो आहे पेपर 2 मध्ये अप्लाय करायचा आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी पाहून घ्या, जे की 6 ते 8 वर्गासाठी त्यांचा अभ्यासक्रम या प्रकारे असणारा आहे, ज्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट कंपल्सरी आहे। त्यानंतर मॅथमॅटिक अँड सायन्स फॉर मॅथमॅटिक अँड सायन्स टीचरसाठी हे असणार आहे। त्यानंतर ऑरमध्ये आहे सोशल स्टडी किंवा सोशल सायन्स, त्या ठिकाणी तुम्ही चूज करू शकता। त्यानंतर लँग्वेजचे 2 कंपल्सरी या ठिकाणी
असणारे आहेत, जे की आपण त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं होतं. हे जे आहे कोणासाठी आहे, जे की 7 ते 8 साठी आहे आणि ते 1 ते 5 साठी आहे, असा अभ्यासक्रम असणार आहे. म्हणजे की 150 MCQ 150 मार्क, ज्या प्रकारे आपली TET एक्झाम असते त्या प्रकारे या ठिकाणी सेम जो आहे, जो की मार्किंग स्कीम आपल्याला पाहायला मिळणारा असेल. आणि जो तुमचा कोड लँग्वेज आहे, म्हणजे की तुम्हाला पेपर लँग्वेजमध्ये कोणत्या लँग्वेजमधून पेपर द्यायसाठीचा हा कोड आहे, जो की आपल्या मराठीसाठी 11 कोड आहे. तुम्हाला 11 नंबरचा हा कोड टाकणं अतिशय कंपल्सरी आहे. तर हा होता ओव्हरऑल या पेपरचा संपूर्ण काही नोटिफिकेशनची तुम्हाला माहिती बुलेटिनची, जी की मी दिलेली आहे. जसं की मी तुम्हाला यामध्ये सांगितलं होतं, लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर, जे की मेन क्वेश्चन पेपर शॉल बी बिलिंग्वेल, म्हणजे की हिंदी किंवा इंग्लिशमध्येच असणार असेल. परंतु जी तुम्ही भाषा निवडता, जी भाषा आहे ती भाषा जी आहे थोडक्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या विषयानुसार पाहता येणारे असेल. म्हणजे की तुम्ही भाषा मराठी जर निवडलात, त्या ठिकाणी तुम्हाला मराठीमधून त्या ठिकाणी पेपर जो आहे तो देता येणारा असेल. आणि जे काही याचा कट ऑफ वगैरे आहे सेम TET सारखाच आहे, की तुम्हाला 90+ स्कोर घेणं, जे की क्वालिफाईंग स्कोर घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण काही माहिती. या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती वगैरे हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी अजूनही कोणी CTETची आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नाही, त्यांनी लगेच आपलं महा एक्झाम पॉईंटचा अपडाऊन करून त्या ठिकाणी आपली बॅच जी आहे ती जॉईन करून घ्या. मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.